जय जय सरकार, जय जय सरकार, जय सरकार, जय जय सरकार. धन्यवाद. आज जर पाहायला गेलं तर सहकार सेल हा राष्ट्रीय लेवलवरती आणि याच्यावरती आत्ता उगम स्थानाला आला आहे. पण ह्यापूर्वीपासून गेले 25 ते 30 वर्ष मुंबई काँग्रेसद्वारे सहकार सेल हे राबवलं जातात. आमचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते यशवंतभाई भाई सावंत यांच्या हस्ते सहकार सेल अजूनपर्यंत चालवण्यात आलेलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता ही आम्ही नवीन पिढी तयार झालेली आहोत. सहकार सेलचं उद्दिष्टच आहे की सर्वसामान्यांपर्यंत, तळागाळाच्या लोकांपर्यंत जाऊन ज्यांचे सामाजिक प्रश्न आहेत, गृहनिर्माण व्यवस्थेतले प्रश्न आहेत, हाऊसिंग फेडरेशनमधले प्रश्न आहेत, त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये त्रास आहेत. आज तुम्ही पाहायला गेलात तर जवळपास 80 ते 90% लोकांमध्ये या छोट्या काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. आणि ह्याच्यातनं सदैव आज गेली 25 ते 30 वर्ष सहकार क्षेत्र काँग्रेसचं हा मार्ग काढत आलेला आहे आणि यापुढेही काढत राहील. आणि सहकारचं महत्त्व आज आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेपेक्षा जास्त कोणी जाणू शकत नाही. आज तो पाहायला गेलात तर सहकार महर्षी हे शरद पवार साहेब आणि वसंतदादा पाटील हे देखील सहकार महर्षी होऊन गेले. आणि त्यांनी जो नेतृत्व केला तो आमच्यासाठी एक आदर्श आहे. आणि त्या आदर्शाप्रमाणे पुढेही आम्ही नवीन पिढी तशी चालू. आणि येणारा हा लोकसभेचा काळ आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत हा प्रश्न आणि हे मेसेज जाणं गरजेचं आहे की नुसते जुमलेगिरी करून किंवा आश्वासनं देऊन काही होत नाहीत. तर तळागाळातल्या जनतेपर्यंत मार्गी प्रश्न लागणं गरजेचं आहे. आजकाल लोकांची दिशाभूल केली जाते. आम्ही दाखवून आमच्या काँग्रेस पक्षामध्ये खोटा आम्ही दाखवलं जात नाही. जे आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये बोलतो त्याचा प्रत्यय तुम्हाला आलेला आहे कर्नाटकमध्ये आणि त्या मॅनिफेस्टोप्रमाणे तुम्हाला त्याचा प्रत्यय येत आहे. धन्यवाद. राजकारणामध्ये म्हणा, घरगुती म्हणा, सामाजिक म्हणा, अशा विभागामध्ये सहकार क्षेत्राचं हे महत्त्व फार मोठं आहे. कारण का कुठलंही सहकार एकमेकाला मिळत नाही तिथपर्यंत कुठलंही तुमचं काम साध्य होत नाही. आणि आज मुंबईमध्ये तर गावापातळीवरती म्हणा, मुंबईमध्ये जर आज आपण कुठे राहतो तरी आपली जी काही कोऑपरेटिव्ह सोसायटी असते त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आपण एक दुसऱ्याला जेव्हा कोऑपरेट करतो तेव्हा एक सोसायटी निर्माण होते. आणि हे जर आपण जर असं प्रत्येक विभागामध्ये क्रेडिट सोसायटी असो, लेबर सोसायटी असो, कोऑपरेटिव्ह बँक्सेस असो, ह्या अशा सर्व गोष्टी अशा आहेत की पण फक्त आपल्याला त्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. सहकार काय आहे हे त्यांना कळलं पाहिजे. त्यांच्या समस्या काय आहेत ह्या आम्ही सरकारच्या लोकांनी जाणून घेतलं पाहिजे. आणि त्या जास्तीत जास्त आम्ही कशा सोडू हा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि असं जर जेव्हा प्रयत्न करू तर आपल्या सरकाराची एक दिशा वाढत जाणार. आणि त्याप्रमाणे जसं आपल्याला राजकीय त्याचा एक फायदा घेता येतो. उद्या आपण जेव्हा मतदार शोधत जातो तुम्हाला मतदार शोधायची गरज नाही. सहकार्याची एक जर तुमच्याकडे लिस्ट आहे, एक चेअरमॅनला सेक्रेटरीला तुम्ही फोन केला तर तिथल्या त्या 50 लोकांना 25 लोकांना कॅन्व्हसिंग करू शकतो, सांगू शकतो की हा आमचा उमेदवार आहे, हे आमचं चिन्ह आहे, तुम्हाला मतदान करायचं. धन्यवाद. आणि भूमिका ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची जाणं आहे. कारण सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून आपण आज गृहनिर्माण संस्था, महिला बचत गट, विविध सहकारी संस्था यांचे प्रश्न घेऊन मुंबई काँग्रेस आज भाई सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठा लढा उभारत आहे. आता नुकताच जो मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडरचा घोटाळा केला आहे त्याविरुद्ध देखील आमचं मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन हायकोर्टात गेलं असून कमिशनरला त्यांनी कोर्टात घेतलेलं आहे हायकोर्टात. आणि महापालिकेवर देखील ताशेरे ओढलेले आहेत. अशा पद्धतीने या वर्षाताईने पण ह्या याच्यावर फार मोठं आंदोलन मुंबई महापालिकेवर घेतलं होतं. याचा कुठं ना कुठे हे इलेक्शनमध्ये याचा फायदा होऊन जे सहकार क्षेत्राच्यामधून आम्ही तळागाळात जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, झोपडपट्टीचे प्रश्न आहेत, हे प्रश्न घेऊन आम्ही लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सहकार क्षेत्र हे मुंबई काँग्रेसच्या आणि सगळं याच्यामध्ये मराठीशी उपयोग लावून जास्तीत जास्त मुंबईतल्या 6च्या 6 सीटा कशा निवडून येतील याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.